नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या लेक्चरमध्ये आज आपण शिकणार आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम म्हणजेच न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, न्यूटनने जे काही गतिविषयक नियम सांगितलेले आहेत त्यातलं पहिला आपण शिकलेला आहे, आता आहे तो दुसरा नियम. ओके, तर त्यापूर्वी आपण एक एक उदाहरण घेऊ. बघा, तुमच्याकडे दोन बॉल आहेत, एक आहे प्लास्टिक आणि एक आहे रबरचा बॉल. तर काय करायचं, ते दोन बॉल तुमच्या मित्राला एका ठराविक उंचीवरून खाली फेकायला सांगायचे आणि खाली तुम्ही ते दोन बॉल कॅच करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आता बघा, जेव्हा ते जे काही दोन बॉल वरून खाली फेकले जातात आणि तुम्ही ते जे काही बॉल आहेत ते कॅच करता, तेव्हा बघा या दोन बॉलपैकी तुम्हाला कोणता बॉल हा थोडासा कम्फर्टेबल आणि इझिली लगेच सोप्या पद्धतीने कॅच करता आला. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर प्लास्टिकचा बॉल. का बरं, तर प्लास्टिकच्या बॉलचं वस्तुमान हे रबरच्या बॉलपेक्षा कमी असतं, बरोबर. आणखी तो वजनाने हलका सुद्धा असतो, तो तुम्हाला सहजरित्या कॅच करता येईल. आणि रबरचा बॉल आहे तो थोडासा कदाचित कॅच करता येईल पण थोडासा डिफिकल्ट होईल किंवा अवघड जाईल कॅच करायला, बरोबर. ठीक आहे, तर याचाच अर्थ इथं जो तुम्हाला कॅच करण्यासाठी झेल पकडण्यासाठी सगळ्यात इझी कुठला वाटला, तर प्लास्टिकचा. आता काय करायचं, तुमच्याकडं एक रबरचा बॉल आहे, बरोबर. आता त्याच मित्राला काय सांगायचं, तो जो काय रबरचा बॉल आहे तो थोडासा स्लो, एकदम धीम्या गतीनं म्हणजे एकदम हळू तुमच्याकडे फेकायला सांगायचा आणि तो तुम्ही कॅच करा. ओके, ठीक आहे. तर तो तुम्ही कॅच केला, हळू गतीत आलेला किंवा स्लो स्पीडनं आलेला. आता पुढची कंडिशन काय, तर तोच बॉल जास्त व्हेलॉसिटीनं हाय स्पीडनं म्हणजेच अतिवेगानं तुमच्याकडे फेकायला सांगायचा, जोरात त्याला फेकायला सांगायचा. ओके, आणि तोही तुम्ही कॅच करायचा. आता या केसमध्ये काय होईल बघा, या कंडिशनमध्ये तुम्हाला कोणता बॉल सोप्या पद्धतीने लगेच कॅच करता येईल, तर तुम्हाला लगेच समजेल की जो काय हळू बॉल आलेला, हळू वेगाने तुमच्याकडे जो बॉल आलेला तो तुम्हाला इझिली लगेच कॅच करता आला विदाउट एनी फटिग, म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास न होता तिथं तुम्हाला कॅच करता आला, बरोबर. आणि जो स्पीडनं आलेला तो मात्र थोडासा डिफिकल्ट गेला, कॅच सुटला सुद्धा. ओके, म्हणजेच काय, तर आता कॅच करतो म्हणजे नेमकं काय, तर तो बॉल आपण पकडण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. आणि तो जेव्हा पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या हातावर त्या बॉलचा किंवा त्या चेंडूचा काहीतरी आघात होतो, बरोबर, आणि काहीतरी परिणाम होतो. दगड फेकला तर दगड लागेल, बरोबर. ठीक आहे, आता बॉल सुद्धा हाय स्पीडनं आला तर लागू शकतो हाताला, बरोबर. क्रिकेटचा बॉल कधी कधी लागतो. ठीक, म्हणजेच काय, आपल्या हातावर किंवा ही एक वस्तू, हात ही एक वस्तू आणि तो चेंडू ही एक वस्तू, अशी एक ती वस्तू ती दुसरी वस्तू त्या ह्या हाताला म्हणजे ह्या दुसऱ्या वस्तूला आदळल्यानंतर, थडकल्यानंतर या हातावर किंवा त्या वस्तूवर दोघांवर काहीतरी आघात होतोय आणि आघाताचा परिणाम दिसून येतो, आणि तो जो काय आघाताचा परिणाम आहे तो कशावर अवलंबून होता मला सांगा. इझिली कॅच करता आला याचा अर्थ आघात कमी झाला. मग एक आहे पहिली गोष्ट म्हणजे कशावर, तर वस्तुमानावर. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशावर, तर वेगावर. ओके, वस्तुमान आणि वेग ह्या दोन्हीवर तो आघाताचा परिणाम काय होता, तर अवलंबून होता. ओके, तर यावरूनच हे जे काय वस्तुमान आणि वेग आहे याला जोडणारी एक प्रॉपर्टी आहे, याला जोडणारा एक गुणधर्म आहे. हे जे काय वस्तुमान आणि वेग आहे, किंवा आपण अजून एक उदाहरण घेऊ. असे दोन वस्तू आहेत, त्या एकमेकांकडे येत आहेत आणि एकमेकांना या ठिकाणी त्या काय होतात, स्ट्राईक होतात, एकमेकांवर आदळतात, बरोबर. तेव्हा या ठिकाणी काय होणार आहे, काहीतरी आघाताचा परिणाम होईल. काय होईल, आघाताचा परिणाम होईल, बरोबर. ठीक आहे, आता हा जो आघाताचा परिणाम आहे, बरोबर, हा कशावर अवलंबून आहे, वस्तूच्या वस्तुमान आणि वेग, वस्तूचा वस्तुमान आणि वेग. आणि हे जे काय वस्तूचं वस्तुमान आणि वेग आहे याला जोडणारा एक गुणधर्म न्यूटनने सांगितला, किंवा न्यूटन त्याला संवेग असं म्हणतात. काय म्हणतात, संवेग. न्यूटन त्याला काय म्हणतात, संवेग, बरोबर. संवेग हा वस्तुमान आणि वेग यांना जोडणारा एक गुणधर्म आहे. म्हणजे संवेग म्हणजे वेगळं काय नसून वस्तुमान गुणिले वेग असतो. इंग्लिशमध्ये याला मोमेंटम म्हणतात. ठीक आहे, मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी, mv हा संवेग आहे. हा पी या लेटरने, कॅपिटल पी या लेटरने डिनोट केला जातो, mv असा. ठीक आहे, या संवेगाचा आपण युनिट सुद्धा एकक सुद्धा बघू. बघा, मासचं एकक
वस्तुमानाचं एकक काय kg, वेलॉसिटीचं काय मीटर आणि छेद सेकंड, मीटर पर सेकंड. ओके, तर हे तुमचं MKS आहे. CGS काय असणार मग ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे MKS आणि हे CGS एकक. ओके, समजलं. P या लेटरने संवेग डिनोट करतो आपण. आता हा जो काही तुमचा न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, गतिविषयक दुसरा नियम आहे, हा या संवेगावर अवलंबून आहे. याला लॉ ऑफ चेंज इन मोमेंटम असं सुद्धा म्हणतात. चेंज इन मोमेंटम, संवेग परिवर्तनाचा नियम, संवेग परिवर्तनाचा नियम. ओके, असं म्हणतात ते. आता हा जो काही संवेग परिवर्तनाचा नियम आहे तो व्यवस्थित बघू आपण काय होतं. आता आपण बघितलं या ज्या काही दोन वस्तू होत्या बरोबर, तर त्या दोन वस्तू किंवा ह्या अशा दोन वस्तू आहेत बरोबर. ही काहीतरी जास्त हाय वेलॉसिटीनं, जास्त वेगाने, जास्त वेग आहे हिचा, आणि हिचा काहीतरी कमी वेग आहे बरोबर. आता ही वस्तू जास्त वेग आहे याचा अर्थ आता हे दोघे एका रेषेत काहीतरी प्रवास करत आहेत. ही वस्तू जास्त वेगाची वस्तू कमी वेगाच्या वस्तूवर जाऊन काहीतरी आदळणार आहे काही वेळानंतर बरोबर. त्यावेळी तिथं काय होईल, आघात होईल बरोबर. ठीक आहे, काहीतरी इफेक्ट होईल तिथं. आता हा जो काही इफेक्ट आहे बरोबर, ह्या आघातामुळे काय होणार आहे, ही जी काही कमी वेगाची वस्तू आहे ती काय होईल, पाठीमागून एक हळूहळू चाललोय दुसऱ्याने येऊन धक्का मारला तर ती काय होईल, ती सुद्धा त्या स्पीडनं पुढे जाईल बरोबर. ठीक आहे, तर ती सुद्धा त्या स्पीडनं पुढे जाईल. याचा अर्थ तिचा सुरुवातीचा वेग आहे जो कमी वेग होता तो बदलला. तो काय झाला, बदलला. कमी वेग असेल तो बदलला आणि तो वेग काय झाला, जास्त झाला. थोडक्यात बदलला असं आपण कन्सिडर करू. कमी होईल, जास्त होईल, काही होईल. ओके, तर तो वेग, सुरुवातीचा वेग आहे तो त्या कमी वेगाच्या वस्तूचा बदलला. ओके, वेग बदलाला कशाची गरज होती, तर इथं पाठीमागून थडकण्याची, म्हणजेच ह्या दुसऱ्या वस्तूनं काय कार्यरत करण्याची, बल त्याच्यावर प्रयुक्त करण्याची गरज होती. ओके, आता हे बल प्रयुक्त केलं या वस्तूवर तर त्या वस्तूचा वेग बदलला. आता वेग बदलला की संवेग सुद्धा बदलणार, लक्षात घ्या. कारण की संवेग म्हणजे काय, संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग आहे. हा वेग बदलला, वेग गुणाकारात आहे बरोबर. मग गुणाकारातली कोणती जर व्हॅल्यू तुम्ही चेंज केली तर पूर्ण सगळी व्हॅल्यू तिथं चेंज होणार आहे, बदलणार आहे. याचाच अर्थ वेग बदलला की संवेग सुद्धा बदलणार आहे. म्हणजेच हा संवेग बदलासाठी कशाची गरज आहे, बल प्रयुक्त करण्याची गरज आहे. आणि एवढं पण आहे, बल प्रयुक्त केला की संवेग बदलणार म्हणजे बदलणार. तर दुसरा नियम आहे तो हेच सांगतो. बघा त्याचं स्टेटमेंट काय व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरा लॉ, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेग परिवर्तन हे प्रयुक्त बलाच्या दिशेने होते. संवेग परिवर्तन हे प्रयुक्त बलाच्या दिशेने होते. सोपं आहे. संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेगात जो परिवर्तन झालं, छेद वेळ केला की तुम्हाला दर मिळतो. ओके, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. समानुपाती याचा अर्थ बल ज्या प्रमाणात बदलल त्याच प्रमाणात तुमचा संवेग परिवर्तनाचा दर बदलणार. म्हणजे जेवढ्या जोरात तुम्ही फोर्स अप्लाय कराल तेवढ्याच जोरात त्या वस्तूचा संवेग बदलणार आहे.
संवेग परिवर्तन हे प्रयुक्त बलाच्या दिशेने होते आणि जे काही संवेग परिवर्तन आहे ते प्रयुक्त बलाच्या ज्या दिशेने तुम्ही बल प्रयुक्त केलं त्याच दिशेने होते. ओके, बलाच्या दिशेने होते. याच्यावर आणखी एक समजतं तुम्हाला की संवेग ही सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, कारण की त्याला दिशा पण आहे बघा. ओके, ठीक आहे. आता यावरून या दुसऱ्या स्टेटमेंटवरून आपल्याला एक सूत्र मिळवता येतं किंवा एक सूत्र मिळतं, त्याचं आउटपुटच आहे ते दुसऱ्या लॉचं आउटपुट आहे बलाचं सूत्र. तर ते बलाचं सूत्र मिळवूया, हे व्यवस्थित पहिला पाठ करा, लिहून घ्या. ओके, आता बघा, एक वस्तू आहे, एक वस्तू काहीतरी आहे, ती आपलं एक समान गतीने काहीतरी पुढं जात आहे, तिचा काहीतरी सुरुवातीचा वेग आहे आणि तिला काहीतरी मास आहेत, बरोबर. त्या वस्तूचं वस्तुमान आपण घेऊ, वस्तूचे वस्तुमान. ओके, त्याला आपण एम म्हणू. त्या वस्तूचं वस्तुमान काय आणि तिचा सुरुवातीचा वेग बरोबर यू म्हणू. ओके, आणि अंतिम वेग. आता काय होतंय, त्या वस्तूवर काही ठराविक वेळानंतर एक बल प्रयुक्त केले जाते, काहीतरी फोर्स पाठीमागून कुठून तरी बल प्रयुक्त केले की तिचं काय होणार आहे, तिच्यावर आघात होऊन त्या वस्तूचा वेग बदलणार आहे, बरोबर. मग हे बल. ओके, याला आपण एफ म्हणू बघा. ठीक, मग आघात झाल्यानंतर त्या वस्तूचा वेग बदलून काहीतरी दुसरा होतो, त्याला आपण अंतिम वेग म्हणू, याला आपण व्ही कन्सिडर करू. ओके, ठीक आहे. आता हे एवढा आपल्याला मिळालं. ठीक आहे, आता आपण जो काय बदल झाला, संवेगामध्ये बदल झाला, तर संवेगात म्हणजे वेगात सुरुवातीला बदल झाला. मग आता सांगितलं तसं वेगात बदल झाला की संवेगामध्ये सुद्धा बदल होतो, कारण की वेग हा वस्तुमानाला गुणाकारात असल्यामुळे पूर्ण संवेग बदलतो. ओके, मग आता या वस्तूचा पहिला सुरुवातीचा संवेग आपण बघू काय असेल. सुरुवातीचा संवेग बरोबर बघा, संवेग म्हणजे काय, वस्तुमान गुणिले वेग, वस्तुमान म्हणजे मास, एम गुणिले वेग. मग सुरुवातीचा संवेग म्हणजे सुरुवातीचा वेग घ्यावा लागेल, तो काय तुमचा यू. मग काय बनेल इथं एम यू. तसंच अंतिम संवेग बरोबर एम आणि अंतिम वेग एम व्ही. ठीक आहे, आता आपण हा फोर्स, हा बल लावल्यानंतर प्रयुक्त केल्यानंतर होणारा बदल काय असतो, तर संवेग परिवर्तनाचा दर काढू. त्यासाठी संवेग परिवर्तनाचा दर बघा, संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेग परिवर्तन म्हणजे संवेगात होणारा बदल, संवेगातील बदल, दर म्हणजे छेद वेळ. ओके, ठीक आहे, वेळीत आपण बरोबर टी म्हणू. ओके, आता बघा, संवेगातील बदल म्हणजे काय रे, सुरुवातीचा संवेग अंतिम संवेग, बदल म्हणजे फरक असतो, अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग, अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग, छेद वेळ म्हणजे टी, बरोबर. अंतिम संवेग किती आहे तुमचा, एम व्ही, वजा सुरुवातीचा संवेग एम यू छेद व्ही. एम काय करू, कॉमन काढू, आतमध्ये काय राहिलं व्ही वजा यू छेद टी. ओके, हा संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर आहे. ओके, आता हा जो काय संवेग परिवर्तनाचा दर, तो काय मिळाला तुम्हाला एम कंसात व्ही वजा यू छेद टी. तर व्ही वजा यू छेद टी, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी काय असतं रे, त्वरण ए. हे काय असतं ए, म्हणजे त्याला आपण त्याच्या जागेवर ए किंमत टाकू शकतो, त्याला कारण द्या वाटलं तर ए बरोबर व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. ते असतं ए म्हणजेच त्वरण. ओके, आता तुमचा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून तो वाटलं तर लिहा, न्यूटनच्या दुसऱ्या गतिविषयक नियमानुसार. ओके, काय
तर प्रयुक्त बल हे समानुपाती आहे, समानुपाती चिन्ह कशाशी, तर संवेग परिवर्तनाच्या दराशी. संवेग परिवर्तनाचा दर काय मिळाला आपल्याला, एम ए. हे झालं, काय झालं, रिलेशन. याचं इक्वेशन बनवायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यावं लागेल, एफ बरोबर के एम ए. मग के ची व्हॅल्यू ही 1 असते. इथं लिहा वाटलंच तर. इथे के बरोबर स्थिरांक, तो काय कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहे, बरोबर 1. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1. आणि काय सूत्र मिळालं तुम्हाला, एम बरोबर किंवा एफ बरोबर एम ए. आणि हेच तुमचं बलाचं सूत्र आहे. हे खूप ठिकाणी तुम्हाला वापरावं लागतं, हे व्यवस्थित लक्षात घ्या. ह्याचं हे डेरिव्हेशन आहे, खूप सोपं डेरिव्हेशन आहे. एफ बरोबर एम ए मिळालं तुम्हाला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे आउटपुट मिळवू शकता. हे कशाचं आउटपुट आहे, तर गतिविषयक दुसऱ्या नियमाचं. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात घ्या.